राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील यायला सुरुवात झाली। नगरपालिका निवडणुकीसारखा पालिका निवडणुकीमध्ये घोळ नको आणि त्यासाठी पावलं उचलावीत अशी प्रतिक्रिया विरोधकांकडून येतेय। काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया पाहूया। सध्या निवडणुका लोकशाहीने होतात हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे। आता आम्ही सामदामदंड भेद बोललो, आम्ही अडवण्याचा प्रयत्न करू। बाकी सत्ता आमच्याकडे नाही, त्याचा वापर सर्रास केला जातो। बाकी तुम्ही बघितलंय, मतदाराला आकृष्ट करण्यासाठी कुठल्या कुठल्या स्कीम आणि योजना येतात। आता सत्ता आणि सत्तेतून पैसा, पैशातून निवडणुका परत जिंकायचं एक नवीन तंत्र महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला मिळतोय। आम्ही लोकशाहीतून अडवण्याचा प्रयत्न करतोय। शेवटी निकाल हा मतदार राजाला घ्यायचा असतो। म्हणून मला वाटतं की निवडणुका लोकशाही व्हाव्या एवढीच आमची त्यावेळेला अपेक्षा आहे। 15 जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे। निवडणूक आयोगाला एकच विनंती आहे की ज्या पद्धतीनं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो निवडणूक आयोगाने जो घोळ घातला, तशा पद्धतीचा घोळ न घालता चांगल्या पद्धतीनं निवडणुका झाल्या पाहिजे, याच्यासाठी योग्य ती पावलं निवडणूक आयोगाने उचलली पाहिजे। आतापर्यंत या 50 वर्षात अशा निवडणुका झाल्या नाहीत, त्या तशा निवडणुका या नगरपालिकेमध्ये झाल्या। त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या तरी निवडणूक आयोगाने व्यवस्थित पाडाव्या, ही निवडणूक आयोगाला आम्ही विनंती करतो। 3.5 वर्षांनी आज गंगेत घोडं राहिलं। इतके दिवस आज निवडणुका, उद्या निवडणुका, 4 महिने पुढे, 2 महिने मागे, जे काय चाललेलं त्याच्यावर अखेर पडदा पडला आणि निवडणुका घोषित झालेल्या आहेत। निश्चितपणे ही एक आनंदाची बाब आहे, पण ज्या पद्धतीने मतदार यादीत घोळ होता तो सुधारण्याच्या ऐवजी तशाच घोळांचं आपण निवडणुकीला सामोरं जातोय। पण एक निश्चित सांगतो की जिथे आम्हाला बोगस मतदार आढळतील तिकडे त्यांना काय ट्रीटमेंट द्यायची आम्हाला राजसाहेबांनी सांगितले, त्या पद्धतीने आम्ही त्यांना ट्रीटमेंट देऊ। आणि मुंबईचा महापौर हा मराठीच असेल या एका उद्दिष्टाने अख्खा मराठी माणूस या वेळेला निवडणुकीमध्ये उतरणार आहे। जाहीर झाल्या, निवडणुका जाहीर व्हायच्या आधी ज्या मतदार याद्या आल्या त्या याद्यातले घोळ ह्यांनी काढले की नाही काढले याच्याबद्दल कुठेच जनतेला सांगितलं गेलं नाहीये। निवडणुका जाहीर करण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे, सगळ्यांनी त्याचं वेलकम केलं, पण ॲक्च्युअल मतदान जे करणारे आहेत त्यांना दुबार दाखवले, त्यांना बाकी काय दाखवलंय, त्यांच्याबद्दल काय झालं ते काहीच नाही बोलले। याचा अर्थ आम्ही जसं रेमटवू किंवा आम्ही जसं फरफटवू तसं जनतेने पण आणि सगळ्या पक्षांनी आमच्याबरोबर फरफटत आलंच पाहिजे। 15 जानेवारीला मुंबईसह राज्यातल्या सर्व महानगरपालिकेमध्ये निवडणूक होणार। ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष लढवणार। ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी महाविकास आघाडी सोबत लढवणार। महाराष्ट्र सरकार गेले अनेक वर्ष निवडणूक न घेऊ शकल्यामुळे जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल यांच्यावर त्यांचा डायरेक्ट कारभार होता। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं काम झालं, परंतु आता जनतेचे प्रतिनिधी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सज्ज होणार। निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष पूर्णपणे सज्ज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।